SBP न्यूजमध्ये आपले स्वागत. ओला उबेरचा खेळ संपणार. 1 जानेवारीला लॉन्च होते भारत टॅक्सी ॲप. जाणून घ्या तुम्हाला कसा होणार फायदा. ओला उबेरला टक्कर देण्यासाठी भारत टॅक्सी ॲप लॉन्च होणार आहे. प्रवासी म्हणून तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. हे कसे जाणून घ्या सविस्तर. ओला आणि उबेरच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाने 1 जानेवारी 2026 पासून भारत टॅक्सी ॲप हे नवीन ॲप लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. हे ॲप सहकारी मॉडेलवर आधारित असून ते प्रवासी आणि चालक दोघांसाठीही फायदेशीर ठरेल. या बदलामुळे प्रवासी आणि टॅक्सी चालक यांना नेमके काय फायदे होणार आहेत जाणून घेऊया. प्रवाशांसाठी होणार फायदे. स्वतः प्रवास. भारत टॅक्सीचे भाडे ओला उबेरच्या तुलनेत कमी असण्याची दाट शक्यता आहे, कारण यात खाजगी कंपन्यांप्रमाणे मोठे कमिशन नसेल. अचानक भाडेवाढ पासून सुटका. गर्दीच्या वेळी किंवा पावसाळ्यात ओला उबेरमध्ये भाडे अचानक वाढते. भारत टॅक्सीमध्ये भाडे स्थिर आणि पारदर्शक ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. सुरक्षितता आणि तक्रार निवारण. हे सहकारी पाठबळ असलेले ॲप असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि तक्रारींच्या निवारणावर अधिक भर दिला जाईल. विविध पर्याय. या ॲपमध्ये ऑटो रिक्षा, कार आणि बाईक टॅक्सी असे सर्व पर्याय उपलब्ध असतील. टॅक्सी चालकांसाठी होणारे फायदे. झिरो कमिशन मॉडेल. सध्या खाजगी कंपन्या 25% ते 30% कमिशन घेतात. भारत टॅक्सीमध्ये चालकांना त्यांच्या कमाईचा पूर्ण हिस्सा 100% किंवा किमान 80% पेक्षा जास्त रक्कम मिळेल. चालकांना फक्त नाममात्र दैनंदिन किंवा मासिक शुल्क भरून या प्लॅटफॉर्मवर काम करता येईल. मालकी हक्क. हे सहकारी मॉडेल सहकारी टॅक्सी कॉर्पोरेटिव्ह लिमिटेड असल्याने चालक केवळ कामगार न राहता त्या मॉडेलमध्ये भागीदार म्हणून काम करू शकतील. ओला आणि उबेरचा खेळ खरोखर संपणार का? या सेवेची सुरुवात 1 जानेवारी 2026ला दिल्ली NCRमधून होणार असून त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या प्रमुख शहरात तिचा विस्तार केला जाईल. पण यामध्ये एक आव्हान आहे. जर भारत टॅक्सीने विश्वासार्ह सेवा आणि वाजवी दर दिले तर ओला उबेरला आपले दर आणि कमिशन कमी करावे लागेल किंवा मार्केटमधील आपली पकड गमावावी लागेल. ओला उबेरचे नेटवर्क सध्या खूप मोठे आहे. भारत टॅक्सीला त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी जास्तीत जास्त चालकांना जोडावे लागेल आणि तंत्रज्ञान अपडेट ठेवावे लागेल. थोडक्यात 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणारे हे ॲप टॅक्सी उद्योगात मोठी क्रांती आणू शकते, ज्यामुळे सामान्यांना स्वस्त प्रवास आणि चालकांना चांगले उत्पन्न मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे. SBP न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.